आणखी एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते। माजी खासदार नवनीत राणांना मोठा दिलासा मिळालाय। बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी त्यांना दिलासा मिळतोय। नवनीत राणा यांना दोषमुक्त करण्यात आलंय। माझगाव न्यायालयानं दोषमुक्त केलंय। तथापि राणांच्या वडिलांविरुद्ध प्रकरण सुरूच राहणार आहे। तर राणांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता। त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता। त्यांच्या वडिलांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवून नवनीत राणांना निवडणूक लढवण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली। उच्च न्यायालयातही जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका दाखल करण्यात आली होती। नवनीत राणा यांना दोषमुक्त करण्यात आलेला आहे। बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण लोकसभा निवडणूक त्यांनी या बनावट जात प्रमाणपत्रावर लढवली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। मात्र त्यांना दोषमुक्त करण्यात आलेला आहे। तर राणांच्या वडिलांविरोधात प्रकरण सुरूच राहणार आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, महत्त्वाची बातमी समोर येते। नवनीत राणा यांना दोषमुक्त करण्यात आलेला आहे। काय अधिक माहिती आहे तुमच्याकडे? अगदी बरोबर आहे। नवनीत राणा ज्या लोकसभेच्या खासदार अमरावतीमधून त्यांच्यावरती एक जो आहे तो गुन्हा दाखल FIR दाखल करण्यात आली होती की त्यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते खोटं आहे। त्यांनी मोची या जातीचं प्रमाणपत्र खोटं लावलं आणि त्यांनी ती अमरावतीची लोकसभेची जी रिझर्वेशन SC आरक्षित रिझर्वेशन जागा जी आहे ती त्यांनी जिंकली होती आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांच्यावरती हा आरोप लावण्यात आलेला होता। या प्रकरणात नवनीत राणा यांचे डॉक्युमेंट सबमिट झाले असले तरी त्यांच्या वडिलांचे डॉक्युमेंट सबमिट झाले नव्हते, म्हणून मुंबईच्या माझगाव कोर्टामध्ये हे प्रकरण सुरू होतं। मात्र आता या माझगाव कोर्टाने जे आहे ते पुराव्या अभावी म्हणजे पुरावे जे आहे ते सादर केले नसल्यामुळे नवनीत राणा यांना या प्रकरणातून दोषमुक्त करण्यात आलेला आहे। मात्र त्यांच्या वडिलांना जे आहे ते अद्याप त्यांच्या वडिलांवरती जो आहे तो दोषमुक्त त्यांच्या वडिलांना केलेला नाहीये, फक्त नवनीत राणाला केलेला आहे। कारण नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरती हा गुन्हा दाखल झाला होता। मात्र हे प्रकरण संपूर्ण मिटलं ते संपूर्ण संपलेलं आहे असं म्हणता येणार नाही प्रणिता, कारण वडिलांविरुद्धचा खटला जो आहे तो अद्यापही सुरूच आहे आणि शिवडी ज्योत्स्ना, त्यामुळे या खटल्यात आता नंतर आणखी काय घडामोडी होतात, न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।